अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, भावासाठी तो काही व्हायला तयार होतो, असा भगवान परमात्म्याला थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ त्याला हे माप लावा का काय करतो तो तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी शब्दाचा अर्थ आहे देवाला बसण्यायोग्य जागा. देव कुठेही बसत नाही, म्हणून मग गावामध्ये मंदिर बांधावं लागतं, प्रतिष्ठापना करावी लागते, बसण्यायोग्य जागा त्याला असावी लागते, म्हणून संपुष्टी हा शब्द पुढे आलेला आहे. म्हणून तो येतो, बसायला तयार होतो, पण ते माप त्याला लावलं का ते येतो. मग महाराज ठीक आहे, भावाच्या मापानं एवढा सर्वव्यापी भगवान परमात्मा एवढा होतोय, पण त्याला बसवायचा कुठं. महाराजांनी नुसता हृदय शब्द नाही वापरला, पुढं मंदिर शब्द वापरला. हृदय मंदिरी. मंदिर शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? ओ म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता आणि रम म्हणजे रव्यता. तिघांची सुद्धा एकत्रीकरण जर आपण केलं आणि बोललं तर सगळ्यात महत्त्वाचं मंदिर हे पावित्र्याचं ठिकाण आहे. एकत्वातून अनेकत्व सिद्ध जातो, तिथं प्रपंच होतो, पण अनेकत्वातून एकत्व साधलं जातं, तिथं अध्यात्म सुरू होतं. विठाल 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 असं हृदय मंदिर. पवित्रपणा बाबा. पवित्र शब्दाचा अर्थ धर्मवाङ्मयाने सांगितला. पवित्र पवित्र म्हणजे काय? पवित्र म्हणजे अभेदता जीवनातली आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी याला ज्ञानदेवे रचिला पाया, हा पाया घातला, आपण अभेदाचा पाया घातला. भक्तीचा कळस तुकोबारायांनी दिला. बहिणी मने फळत विजय पताका बहिणाबाईंनी लावली. पंढरपूरला जर आपण गेलात तर नामदेव पायरीनंतर उजव्या भागात गाभाऱ्यामध्ये घुसत असताना उजव्या भागात एका संत महात्म्याची समाधी आहे. सर्व जातीपंथाचे दरवाजे उघडे करून संपूर्ण समाजाला एकत्र घेण्याकरता माऊली ज्ञानदेव रचिला पाया. याच्या अगोदर विठ्ठल भक्ती नव्हती, होती, तरी सुद्धा माऊलीने हे लोपले ज्ञान जगी म्हणून त्याला माऊली असं म्हणतात. मला बोलायचं इथे आहे की संत महात्म्यांनी भावानं त्या देवाला मंदिरात बसवणं म्हणजे अभेदाच्या मंदिरात भेदाभेद भ्रम अमंगळ हे सगळं काढून संपूर्ण जगाकडे भगवत दृष्टीनं पाहणं. या मंदिरात त्या भगवान परमात्म्याला हृदयात बसवा. हृदय मंदिरी महाराज कोणी कोणी बसवला, अनेकांची उदाहरणं दिली. जनाबाईने बसवला. गवळींना विचारा, गवळी म्हणतात आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिसस येते, नाही का. ओ हृदय मंदिरे ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे, सर 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 परता नको आरुता, येऊ तुझा संग झाल्यावर मी घरा कैसे जाऊ. हो, त्यांनी बसवला, जनाबाईंनी बसवला, अनेकांनी बसवला. त्याचा परिणाम काय झाला? ज्यांनी ज्यांनी त्या भगवान परमात्म्याला हृदय मंदिरात बसवलं ना, त्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं द्वितीचरण. त्यांची सरली झार झार, त्यांची सरली झार झार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार व्यापार, त्यांची सरली झार झार, त्यांची सरली झार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार त्यांची सरली भगवान परमात्म्याविषयी समर्पण भावनेने देवाला साठवलं, त्याचा परिणाम जीवन सफल झालं. त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. माणसाचे आयुष्य हे सफलतेकडे गेलं पाहिजे. ते देशाच्या बाजूने का असेना, समाजसेवेच्या बाजूने का असूना, भक्ती मार्गाच्या दिशेने का असू देना, पण जीवन सफलतेकडे आपलं पादाक्रांत झालं पाहिजे, प्रस्थान झालं पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतोय. सावरकर ज्यावेळेस अंदमान निकोबार बेटामध्ये होते, त्याच्या अगोदरची कथा आहे. सावरकर ज्यावेळेस तुरुंगामध्ये होते त्यावेळेस त्यांची पत्नी माई त्यांना भेटण्याकरता आली. ऐका बरं, रडते ती. सावरकरांच्या समोर आली. सावरकरांनी ओळखलं ही माझी पत्नी आहे. हो, कशासाठी रडतेस? ती म्हणते मालक मी तुमच्या जीवनामध्ये यावं आणि तुम्ही तुरुंगामध्ये यावं. सावरकरांनी दिलेलं उत्तर मार्मिक आहे. सावरकर म्हणतायत अगं कशाला रडतेस?
कशाला रडतेस? चिमणी पाखरांचा संसार तर कोणीही करतं, आपल्या वाटेला देशाचा संसार आलाय. ही सफलता आहे. हे सोपं नाही आहे महाराज. एका इस्मानं विचारलं, सावरकर तुम्ही फार मानवतावादी बोलताय, फार हिंदुत्ववादी बोलताय. सावरकरांनी सरळ सांगितलं, काय मत काय तुझं? व्हॉट इज युअर डिटर्मिनेशन ऑफ हिंदू अँड हिंदुइझम? हिंदू आणि हिंदुत्वात काय फरक आहे? सावरकरांनी ताडदेशी उत्तर दिलं, हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे माणूस आहे आणि हिंदुत्व म्हणजे माणुसकी आहे. जगाच्या पाठीवर हे संत वाङ्मयाचं देणं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही मानवता, हे देवव्रत, ही आयुष्याची सफलता एकमेव आम्हाला आपल्या धर्मामध्ये, भक्ती मार्गामध्ये पाहायला मिळते. या संत वाङ्मयामध्ये, या भारत मातेच्या मातीमध्ये पाहायला मिळते. ही सफलता आयुष्याची आहे. त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. पण त्याकरता सगळ्यात मोठं भगवान परमात्मा असेल, देश सेवा असेल, त्याविषयी समर्पण भावना पाहिजे. आम्ही हरीला साठवलं, समर्पण वृत्तीने त्याला अंतःकरणात बसवलं. परिणाम आमच्या आयुष्य सफलतेकडे गेलं. त्यांची सरली येरजार. महाराज पुढे काय? महाराज सांगतात, आता काही भगवान परमात्मा जर आमच्या जीवनामध्ये आला तर काही शिल्लक ठेवू देत नाही. अभंगाचं तृतीय. हरी आला आता, हरी आला आता, हरी आला आता, हरी आला आता. मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. सरलियर झार झार, ध्यान सरलियर झार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, बोलीबाई सब संतन की.